आता गोकुळची निवडणूक आता काही दिवसात सुरू होणार आहे. आता ठराव मागवले जाणार आहे आणि ठराव तुम्हाला माहिती आहे किती बोल आहे. तर मी सगळ्या नेतेपणे तुम्हाला सांगेन, आता महिनाभरानं या ठरावाचं काम सुरू होईल. या ठरावामध्ये जास्तीत जास्त राष्ट्रवादी विरोधी पक्षाचे ठराव कसे गोळा होतील इकडे आजपासून आपण लक्ष द्यावं. जिल्हा मजुरी बँकेचा अजून थोडा वेळ आहे, त्यावेळेला तुमचा मेळावा घेतला जाईल. जिल्हा मजुरी बँकेमध्ये आता बँकिंग लिक्विडेशन ऍक्ट मध्ये एक बदल झालेला आहे. 10 वर्ष ज्यांना झालेले आहेत त्यांना आता बसावं लागणार आहे. त्यामध्ये मी आहे, भयाचे माने आहे आणि संपूर्ण पडले आहेत. आता थोडा कोर्टात तो एक मामला आहे की हा कायदा इथून पुढे लावायचा काय मागे लावायचा, यावर एक उच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयाची केस आहे. तर मला वाटतं की आता 30-40 वर्ष आम्हाला झालेली आहे आणि आता आम्हाला या बँकेमध्ये या 10 वर्षामुळं काही लोकांना थांबावं लागणार आहे. नवीन सशक्त रक्त आता या निवडणुकीमध्ये आपल्याला उतरावं लागेल आणि अनेक वर्षाचं आपलं जे जिल्हा बँक आपल्या ताब्यात आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या सगळ्या मित्र पक्षाच्या ताब्यात ठेवण्यासाठी विशेषतः राहुल गट आपल्यात आलेले. आपण या सर्वांनी प्रयत्न करूया, विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो.